आता श्री साई सच्चरित अध्याय 23 ओवी 109. एकदा एक वर्तले कौतुक कोणीसा आणला बोकड एक आसन्न मरण दुर्बल देख आले लोक पहावया जयान कोणी मालक वाली तया सांभाळी साई माऊली सडली पडली आणि कावली ती विसावली मस्जिदीत मग तेथेच तये वेळी बडे बाबा होते जवळी बाबा म्हणती दे त्या बळी निर्दाळी एका प्रहारे बडे बाबांची काय महती बसाया स्थान उजवे हाती बडे बाबांनी ओढिल्यावरती चिलीम सेविती मग बाबा ज्या बडे बाबा वाचून हलत नसे बाबांचे पान ज्याने न करिता ग्रास सेवन न चाले जेवण बाबांना एकदा दीपवाळी सारखा सण ताटे पक्वाने वाढली पूर्ण पंगत होता निजस्थाना पण गेले रुसून बडे बाबा नसता पंगती साई बाबा अन्न सेविती आणि साई बाबाच जव गासन घेती इतर जेविती कैसेनी तेने सर्व खोळंबले बडे बाबास शोधून आणिले मग जेव्हा पंक्तीस बैसविले अन्न सेविले बाबांनी आता सोडून वर्तमान कथा बडे बाबांची दिग्दर्शन वार्ता परिसवावी वाटे श्रोता आळ कथा ही न गणावी बडे बाबांचे अतिथी सभा मंडपी जेवण वक्ती वाट पाहत खाली बैसती कान लाविती हकेला दोन बाजूस दोन पंक्ती मध्यभागी बाबा विराजती बडे बाबांची जागा रीती वाम हस्ती बाबांचे नैवेद्य सकळ ताटात पडता ती ताटे पंक्तीत मांडता जेवणार निजस्थानी सानी बैसता समय येता भोजनाचा बाबा मग परम आदरे स्वये पुकारिता तारस्वरे बडे मिया म्हणता त्वरे नमन पुरसरवर येती अन्नावरी जो निष्कारण रुसला तयाचा तो आदर कसला जेने अन्नाचा अपमान केला त्याचा सन्मान का इतका तरी हेही लोकसंग्रह रीती बाबा स्वये आचरून दाविती पंगतीस घेतल्या वाचून अतिथी अन्न सेविती आयुक्तते ही जी ग्रस्त कर्म मर्यादा बाबान उल्लंघिती कदा जेने टतील भक्तांच्या अपदा आचरती सदा स्वयेही अतिथी पूजने इष्ट प्राप्ती तेने होय अनिष्ट निवृत्ती
तैसे न करिता प्रत्यवाय निश्चिती म्हणून पूजिती शिष्ट तया अतिथी राहता अशनवीन अतिथी राहता अशनविहीन पशुपुत्र धनधान्य विनाशन अतिथीस पडता उपोषण आमंत्रणते अनर्था तयास प्रत्यही साई समर्थ रुपये 50 दक्षिणा देत तयास बोळवीत पाऊले 100 बाबा जात जात स्वयकी त्या बडे बाबावर जेव्हा आली त्या बोकडाची प्रथम पाळी कैसा बेकाटना इसकू खाली सबब निघाली मुखा वाटे माधवराव होते तेथे बाबा आज्ञापिती तया ते श्यामा तू तरी अनजा सुरी ते कापू बोकडा ते जाता माधवराव भक्त निधडे कृष्णाबाईकडे जाऊनी अनिला सुरातीकडे ठेविती पुढे बाबांचे जरी तो सुरा आनावयास माधवरावास पडले सायास सुरी व जा पाहुनी तयास येईना मनास बाबांच्या इतक्यात ये वार्तेची कुणकुण राधाकृष्णेच्या कानी पडून सुरा माघारा घेतला मागून दया उपजून अंतरी मग माधवराव झाले जाते अनेक सुरा आनावयाते ते तिकडेच वाड्यात झाले बैसते किनगडो हसते ती हत्या मग काकांचे पहावया मनास बाबा तव आज्ञापिती तयास जातू सुरान कापावयास निर्मुक्त सायास करीत्या काका बावन कशी सुवर्ण बाबास जरी ठावे पूर्ण तथापि ते तापविल्या वाचून निवतीन नयन जनांचे ते चोख आहे की हिन कस परीक्षा न करिता जन चौकस येतीन लाविता सुलाख वा कानस धरितीन विश्वास बोलाचा लाधाया हिर्यास निज वैभव सोसू लागती घनाचे घाव फुकाची न देव कळा गौरव टाकीचे घावन सहता काका जरी गळ्यातील ताईत इतरास कैसी यावी प्रचित हिराही बांधुनी सूत पारखी अग्नीत टाकीती संत वचनी धरिता विकल्प अयशस्वीत तयाचे संकल्प निसत्व निष्फळ वाग जल्प परमार्थ अल्पही साधेना वंद्य मानिजो गुरुवचनार्थ सफल तयाचा स्वार्थ परमार्थ देखे जो दोष कुटिलता तेत अधपात पावितो गुरु सेवेसी जो तत्पर गुरु आज्ञेचाच ज्या आदर इष्टानिष्टतेचा सर्व विचार गुरु शिरावर तो ठेवी गुरु आज्ञेचा तो किंकर स्वतंत्र नाही तया विचार
नित्य गुरुवचन पालन पर, सारा सार सारासर देखेना, चित्त साई नाम स्मरणी, दृष्टी साई समर्थ चरणी, वृत्ती साई ध्यान धरणी, देह करणी करणी साईंच्या, आज्ञापन आज्ञापालन, उभयात जाता जाता एक क्षण, तोही विलंबन होई सहन, हे विलक्षण विलक्षण विंदान, दीक्षित विशुद्ध सत्व धीरू, निश्चयाचे महामेरू, बोकड जीवे केवी मारू, विचारू जाशी जाशी वेना, निरपराध बोकड मरेल, आत्मा तयाचा तळतळेल, स्वच्छ निजशय ही मळेल, आतळेल पाप महा, हा विचार नाहीच ते आज्ञाभंग पाप जेथे, आज्ञा परिपालन अवलंबिते, तया परते पुण्यना, गुरु आज्ञा जया प्रमाण, तया विलक्षण चढे स्फुरण, सहज कोमल अंतकरण, घेऊ प्राण प्राण विद्युक्त, मग ते साठ्यांचे वाड्यात गेले, आज्ञेप्रमाणे शस्त्र अनिले, बोकड मारावया सिद्ध झाले, नाही कचरले तीळ मात्र, गुरु आज्ञेचे परिपालन, तेच वीर श्रीचे स्फुरण, केले शस्त्राचे आलंबन, अंतकरण दृढ केले, जन्म निर्मळ ब्राह्मण वंशा, जन्मादारभ्य व्रत अहिंसा, तयावरी हा प्रसंग ऐसा, हात कैसा कैसा वाहिल, गुरु आज्ञा पालनी निधडा, केला मनाचा एकदा धडा, परी छाती उडे धडाधडा, घाम भडभडा सुटला, काया वाचा मने, शब्द प्रहारही जो नेने, तेने शस्त्र प्रहार करणे, दुर्घट घटने तेच, गुरु वचना अवमानिती, नाही तयास दुसरी गती, पूर्व पुण्य कर्मा उपहती, जाहली निश्चिती तयांच्या, गुरु आज्ञा परी पाळन, हेची भूषणा माझी भूषण, हीच सच्चिचाची खून, आज्ञोल्लंघन महत्पाप, गुरु आज्ञा परी पाळन, हेची भूषणा माझी भूषण, हीच सच्चिशाची खून, आज्ञोल्लंघन महत्पाप, गुरु आज्ञेचे एक क्षण, जाऊन देता करावे पालन, विचारी चाचरी तो करंटा जान, विषान हीन नरपशु, तेथे न पाहणे मुहूर्त, शुभाशुभ वा तूर्त, तात्काळ आज्ञा मानितो धूर्त, दीर्घ सूत्री दुर्भागी, मग कास घालुनी एके हाती, दुजियाने शस्त्र सावरीती, अस्तन्या सारित येती, अजा होती ते स्थानी,
आश्चर्य करीते ग्रामस्थ लोक, हे काय कृत्य अलौकिक. काकांचे मनाची ही ती कोवळीक, मावळली की कैसेनी मुसलमान मांसाहारी. तया तडफडत्या अजावरी, फकीर बाबा शस्त्र न धरी. ते तयारी काकांची, वज्राहुनीही कठोर, कुसुमाहुनीही कोमल तर. म्हणत असती जे लोकोत्तर, तयांचे अंतर ते खरे. मग घट्ट धरोनी सुरा हाते, उंच करुनिया निज कराते. म्हणती मारुच काका बाबा याते, एकदा माते वदा की.